हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार? डीपीडीसी बैठकीत खासदार सुळेंचा सवाल। तर ताई सारखं मावळ मावळ का करता? आम्ही बारामतीचा उल्लेख तरी केला का? सुनील शेळकेंचं उत्तर। बैठकीत निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांचा, आमदार खासदारांचा नाही, अजितदादांनी सुळे आणि कोल्हेंना सुनावलं। डीपीडीसी बैठकीच्या जीआरमध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार, मात्र पालकमंत्री अजित पवारांकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंचा आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पुण्यात भाजपच्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार। भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर, पटोले, वडेट्टीवार, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांसह 15 प्रवक्त्यांचा समावेश। पुढील 41 दिवसात आचारसंहिता लागेल, जोमानं काम करा, महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायची आहे, उद्धव ठाकरेंच्या विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना। लाडकी बहीण योजनेमुळे सर्व्हर डाऊन, कर्मचारी संपावर, जात पडताळणी काढायची कशी? जरांगेंसमोरच विद्यार्थिनीला अश्रू अनावर, योजनेमागे सरकारचा डाव, जरांगेंचा हल्लाबोल। जरांगेंचा विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन, 29 ऑगस्टला मी कसा डाव टाकतो ते बघा, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवणार, भंगपकपणाही उघड करणार, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार। मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकरांचं सागर बंगल्याबाहेर आंदोलन, देवेंद्र फडणवीसांची भेट न झाल्यानं ठिय्या, आंदोलक बारसकर पोलिसांच्या ताब्यात। पूजा खेडकरमुळे यूपीएससीच्या कारभारावर सवाल, यूपीएससी अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचं समोर, तर पूजा खेडकरचा फोन बंद असल्याची पुणे पोलिसांची माहिती। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, जेवण मिळत नसल्याचा मनोरमा खेडकरचा पोलिसांवर आरोप, कोर्टानं सीसीटीव्ही मागवलं। ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रेच्या योजनेची मुख्यमंत्र्यांची जाहिरातीतली ज्येष्ठ व्यक्ती मात्र 3 वर्षांपासून बेपत्ता, फोटो पाहताच कुटुंबियांना बसला धक्का। मी माझ्या पैशात गुलाबी जॅकेट घातलंय, माझ्या सतसत विवेक बुद्धीला पटतं ते मी करतो, गुलाबी कॅम्पेनवर अजित पवारांचं मत। पुण्यातील बैठकीत पवार काका पुतणे एकत्र, जिल्हा नियोजन बैठकीसाठी शरद पवार आणि अजितदादा समोरासमोर। शरद पवार अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल, मात्र काही महत्वाकांक्षी लोक एकत्र येऊ देणार नाही, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं, अजितदादा आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात, शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, ज्यांचा हिताची जपणूक करणं ही आमची जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य। तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। शिंदे मुख्यमंत्री होतील असा आनंद दिघेंनी त्यांच्या ताईला सांगितलेलं, धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्चवेळी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मलाही एक चित्रपट काढायचा आहे, मात्र मी चित्रपट काढला तर अनेकांचे मुखवटे फाडले जातील, फडणवीसांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। काहींच्या मानसिकतेला बुरशी लागली आहे, विरोधकांच्या बुद्धीला बुरशी लागली, या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। लाडक्या मित्रासाठी सरकारकडून झोपडपट्टी दान केली जाते, मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही, धारावीच्या विकासावरून उद्धव ठाकरे पुन्हा बरसले, झेपत नसेल तर नव्यानं टेंडर काढण्याची मागणी। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, ग्रँड रोड परिसरातील नाना चौकात इमारतीचा भाग कोसळला, 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।